अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 15 डिसेंबरला अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे। हा दिवस वर्षातून एकदा म्हणजे आत्ता आला की पुढच्या वर्षी डिसेंबरला, त्यामुळे 15 डिसेंबरला आहे दत्त जयंती, दत्त महाराजांचा जन्मकाळ। आणि या दिवशी या दिवसासाठी आपण ज्या काही सेवा करायच्या आहेत ह्या तुम्हाला मी सांगणार आहे। 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 21 दिवसाची जी सेवा आहे ती अत्यंत प्रभावशाली आणि अत्यंत आपल्याला लाभदायक अशी ही सेवा आहे। तर ही सेवा केल्यामुळे तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समजा तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, नवरा बायकोंचं पटतच नाही, नवरा बाहेरच्या नादाला लागलेला आहे, पैसा टिकत नाही, मुलांची लग्न होत नाहीत, मुलांच्या शिक्षणात अडथळे, मुलांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, घरामध्ये सतत काही ना काही वाईट घडतं, किंवा आपल्या घरामध्ये ज्या काय निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या निघून जाण्यासाठी, पॉझिटिव्ह गोष्टी घडण्यासाठी आपल्याला करायचं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये दुःख असतं, म्हणजे श्रीमंतापासून गरिबापर्यंत प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं, संकट असतं। असं नाही की त्याच्याकडे पैसा आहे त्याला दुःख नाही, तर प्रत्येक माणसाला हे दुःख असतं। आणि हे दुःख, मग ते दुःख कशाचंही असू दे, नवरा बायकोंचे भांडणं होऊन बायको नाराज असते, किंवा नवऱ्याला दुःख असतं, घरात पैसा नाही म्हणून बाई नाराज असते, किंवा घरात मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात म्हणून घरात दुःख असतं, मुलाचं लग्न होत नाही, मुलाला नोकरी लागत नाही, मुलीचं लग्न होत नाही, मुलीला नोकरी लागत नाही, हे दुःख आहे, संतान प्राप्ती होत नाही, ह्या काही ना काही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये ह्या अडचणी असतातच। कोणत्याच घरात अडचण नाही असं एकही घर नाही, पण ह्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला 21 दिवसाची जबरदस्त अशी मी 1000% तुम्हाला खात्रीने सांगते, ही जर तुम्ही सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच चांगलं मिळेल। फक्त ह्या सेवा करत असताना तुम्हाला प्रामाणिक श्रद्धेनं आणि विश्वासानं करायचे आहेत। आणि दुसरी गोष्ट, ह्या सेवा करत असताना तुम्हाला तुमच्या घरातलं काम, मेहनत, नवरा बायकोंचं प्रेम, मुलांचा अभ्यास, मुलांच्या लग्नाची धावपळ, नोकरीची जी काय इंटरव्ह्यू आहेत त्या सगळ्या कराव्याच लागणार आहेत। असं नाही की मी 21 दिवसाची सेवा तुम्हाला सांगते आणि त्याच सेवा केला की तुम्हाला लगेच तुमच्या गोष्टी तुमच्या ठिकाणी मिळतील, असं नाही आहे। तुम्हाला हे जे 21 दिवसाची सेवा आहे ती करत असताना तुम्हाला ज्या गोष्टीच्या अडचणी त्या गोष्टी अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे। तर ही 21 दिवसाची सेवा जी आहे ती तुम्हाला 25 नोव्हेंबरपासून सुरू करायची आहे। 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 21 दिवस होतात। समजा तुम्हाला समजा 25 नोव्हेंबर दिवशी अडचण येणार आहे, तुमची डेट आहे, म्हणजे पिरियड्स वगैरे येणार असतील, तर तुम्ही त्या 4 दिवसाचे आधी घ्या, म्हणजे तुम्ही 21 तारखेपासून सुरू करा, म्हणजे तुमचे बरोबर तेवढे दिवस होतात। समजा तुमची 25 तारखेला तुम्ही ही सेवा करायला सुरू केला आणि तुम्हाला माहिती आहे तुमची 5-6 तारखेला डेट आहे, म्हणजे पिरियड्स आहेत, तर त्यावेळेला त्या दिवसाचे सोडून तुम्ही वाचायला सुरू करा, म्हणजे मध्ये अडचण येणार। समजा तुम्हाला सुतक असेल तर सुतक झाल्यानंतर तुम्ही 21 दिवसाची सेवा तेवढ्या कमी दिवसात करू शकता। ते कसं सांगते, समजा तुमचे सुतक आलेलं आहे, ते सुतक 12 दिवस आहे, 21 दिवसातले 12 दिवस सोडायचे आणि राहिलेल्या दिवसात 21 पारायणं करायची। मग एका दिवसात तुम्ही 3 वेळा, सकाळी दुपार संध्याकाळ, सकाळी दुपारी असं करू शकता, म्हणजे तेवढी पारायणं तुमची झाली पाहिजेत। त्यानंतर तुम्हाला सांगायचं हे जे 21 दिवसाचं जे सेवा आहे त्या सेवा म्हणजे संपूर्ण सारामृतची सेवा, स्वामी चरित्र सारामृत, हे जे केंद्रातलं पुस्तक आहे हे तुम्ही केंद्रातून घेऊन येऊ शकता। आधी तुम्हाला मिळालं, तुमच्याकडे असेल, बरेच स्वामी सेवेकरी आहेत, त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये आता स्वामी चरित्र सारामृत हे असतंच असतं। आणि ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी आत्ता
उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आहे, त्यामुळे त्या दिवशी जर तुम्ही आणलं तर खूप चांगलं. तर बघा, हे एक स्वामी चरित्र सारामृत आहे. हे तुम्ही वाचायला बसताना संकल्प करून वाचू शकता किंवा बिना संकल्प करता सुद्धा वाचू शकता. 21 पारायण म्हणजे एक पहिला अध्याय ते 21 अध्यायापर्यंत रोज 21 अध्याय वाचायचं म्हणजे एक पारायण झालं. असे 21 पारायण तुम्हाला करायचे. तुम्हाला 21 पारायण जमत नसेल तर 7 रोज अध्याय वाचायचे म्हणजे 3 दिवसात 21 झाले. असं सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा तुम्हाला हे काहीच जमत नाही तर रोज एक अध्याय 21 दिवस 21 अध्याय वाचा, हे सुद्धा चालेल. पण जास्तीत जास्त 21 दिवसाला 21 पारायण जर केले तर ह्यासारखं तुम्हाला कुठलंच पुण्य नाही आहे. कारण हे तुम्ही केला तर तुम्हाला सगळ्यात चांगल्या गोष्टी म्हणा किंवा चांगलं पुण्य मिळेल. स्वामी प्रत्येक सेवेकऱ्याची परीक्षा बघत असतात. कारण स्वामी महाराज जे आहेत ते सेवेकऱ्याची परीक्षा बघण्यासाठीच आहेत. आणि जो सेवेकरी त्या परीक्षेमध्ये पास होतो त्याला स्वामी समर्थ महाराज इतकं भरभरून देतात की म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही, एवढं भरून देतात. म्हणून तुम्ही काही अडचणी आल्या तर तुम्ही डगमगू नका. त्या अडचणीतून दूर हो, म्हणजे अडचणी बाजूला सारून तुम्ही सेवा करायला सुरू करा. मी सुद्धा ह्या सेवा करणार आहे. मध्ये 4 दिवस मी गावी जाणार असल्यामुळे मी त्या सेवा डबल एखाद्या दिवशी वाढवणार आहे. म्हणजे त्या 4 दिवसाच्या सेवा मी भरून काढणार आहे. आणि ह्या सेवा करत असताना तुम्हाला सांगते, तुम्ही खुर्चीवर बसून, समजा तुमचे पायगुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे, प्रेग्नेंट आहात, तुम्हाला खाली बसता येत नाही, तर तुम्ही खुर्ची घेऊन खुर्चीवर बसून जरी हे वाचलं, समोर टिपॉय ठेवा, टिपॉयवरती तुम्ही सारामृतचं पुस्तक ठेवा आणि वाचू शकता. फक्त तुम्ही ज्या वेळेला वाचायला बसता त्यावेळेला जवळ एक दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा, स्वामींचं नामस्मरण करा आणि मग हे करा. सगळ्यात पहिल्यांदा पारायण सुरू करण्यापूर्वी 11 वेळा श्री स्वामी समर्थ 11 माळीत जप करायचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा. त्यानंतर 1 ते 21 अध्याय वाचायचे आणि त्यानंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा. हे दररोज तुम्ही 21 दिवस जर केला तर तुमच्या आयुष्यातल्या कितीही कठीण अडचणी असतील त्या स्वामी समर्थ महाराज नक्कीच दूर करतील, एवढी मी तुम्हाला खात्री देते. त्यानंतर बघा, गुरुचरित्राचं पारायण करा ह्या दिवसात. ज्या दिवशी दत्त जयंती आहे त्या दिवशी सांगता होईल गुरुचरित्राची, त्या पद्धतीनं तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. गुरुचरित्राचं पारायणचे नियमसुद्धा खूप कडक आहेत. पण ते पारायण वर्षातून एकदा जर तुम्ही आयुष्यात येऊन एकदा तरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा. वर्षातून एकदा करा, 2दा करा, 7दा करा, तुम्हाला शक्य होईल त्यावेळेला गुरुचरित्राचं पारायण जर केला तर त्याचा सुद्धा अत्यंत प्रभावी फायदा तुम्हाला आहे. आणि कुठलीही गोष्ट करत असताना फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी करू नका, तर तुमच्या आयुष्यामध्ये पुण्य मिळवून घेण्यासाठी तुम्ही करा. गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा करू शकता ह्या 21 दिवसामध्ये. त्यानंतर हे सारामृतच्या पारायणचं जे नियम आहेत, ब्रह्मचर्य पाळायची काही गरज नाही, कांदा लसूण खाल्ला तरी चालेल, फक्त मांसाहार अजिबात 21 दिवस खायचं नाही. तुम्ही जरी पारायण करणार नसलात तरी दररोज 11 वेळा तारक मंत्र म्हणा किंवा उठता बसता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. पण 21 दिवस तुम्ही मांसाहार बिलकुल घरात खाऊ नका. कांदा लसूण खाला तर चालेल, ब्रह्मचर्य नाही पाळलं तर चालेल, परान्न खाऊ नका. ह्या 21 दिवसात तुम्ही जर सारामृतचं पारायण केलं तर परान्न खाऊ नका. शक्य असेल, मुलं बाहेर राहतात, मुली बाहेर राहतात, मग मेसमध्ये खावं लागतं तर तिथे आपण पैसे देतो, त्याचा काय प्रश्न नाही. समजा तुम्हाला कुठे गेला आणि तिथे गरजच वाटली, ते खावंच लागलं, तर एक 10-11 रुपये दक्षिणाच्या रूपात तिथे काहीतरी द्या, तर त्याचंसुद्धा पैसे दिल्याचं होईल आणि ते तुम्ही खाऊ शकता. पण प्रत्येक वेळी तुम्ही परान्न खायचं नाही किंवा मांसाहार खायचं नाही, हे पाळायचं. बाकी नियम काय नाही आहेत. गुरुचरित्राला कांदा लसूण परान्नाचं जसं नियम आहे तसं ह्याला कांदा लसूणचे नियम नाहीत, पण परान्न आणि मांसाहार बिलकुल चालणार नाही. ह्या सेवा तुम्ही करायला सुरू करा.
तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून देतील. केंद्रात जा, केंद्रातल्या सेवा करा. तिथे केंद्रामध्ये तुम्ही 21 दिवसामध्ये शक्य होईल त्यावेळेला तुम्ही आरतीला जा, केळी म्हणून प्रसाद द्या किंवा पिवळी मिठाई प्रसाद म्हणून तिथे महाराजांना द्या. गाईला तुम्ही चारा घाला. ह्या सगळ्या 21 दिवसात सेवा केल्या तर चालेल. दररोज 25 नोव्हेंबरपासून गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचायला सुरू करा, 18वा अध्याय वाचायला सुरू करा. त्यामुळे सुद्धा तुम्हाला फायदा होईल. ह्या व्हिडिओमधून तुम्हाला मी जास्तीत जास्त एवढंच सांगेन की तुम्ही प्रामाणिक श्रद्धेनं विश्वासानं कुठलीही सेवा केला तर त्याचं फळ तुम्हाला निश्चितच मिळतं. हा योग पुढच्या वर्षी आहे, त्यामुळं ह्या वर्षी आत्ता 25 नोव्हेंबरपासून 15 डिसेंबरपर्यंत नक्की 21 दिवसाचं संपूर्ण सारामृतचं 21 पारायण करा. तुमची सगळी दुःख दूर होतील एवढं मी खात्रीनं सांगते. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण हा व्हिडिओ तुम्ही शेअर केला कोणाला तर त्याचा फायदा झाला तर ते सुद्धा तुम्हाला पुण्य मिळेल, आशीर्वाद मिळेल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.